नमस्कार मित्रांनो, मी आहे डासर आणि आपणा सर्वांचं या सेशनमध्ये स्वागत आहे. या सेशनमध्ये आपण इनहेरिटन्स इन पायथन प्रोग्रामिंग या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर मुळात मित्रांनो, तुम्ही जाणताच की इनहेरिटन्स म्हणजे काय? कोड ऑफ रियुजेबिलिटी. कोड ऑफ रियुजेबिलिटी म्हणजे काय? तर आपण निर्माण केलेला कोड आपण पुढे जाऊन दुसऱ्या कोडमध्ये वापरू शकतो, यालाच आपण कोड ऑफ रियुजेबिलिटी म्हणतो. पण हा कोड ऑफ रियुजेबिलिटी जो आहे, तर त्याच्यासाठी जो नियम आहे तो आपण आता समजावून घेत आहोत. तर या ठिकाणी आपण पॅरेंट नावाचा क्लास निर्माण केलेला आहे, त्याचबरोबर चाइल्ड नावाचा देखील क्लास निर्माण केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याकडे दोन क्लास आहेत. तर पॅरेंट क्लासमध्ये जो काही कोड आहे तो आपल्याला चाइल्ड क्लासमध्ये वापरता येऊ शकणार आहे, यालाच आपण इनहेरिटन्स असं म्हणणार आहोत. ज्यावेळी आपण ह्या दोन क्लासमध्ये इनहेरिटन्स रिलेशनशिप निर्माण करू, त्यावेळी पॅरेंट क्लासमधला कोड हा चाइल्ड क्लासमध्ये आपल्याला वापरता येऊ शकणार आहे. पण चाइल्ड क्लास मधला जो कोड आहे तो पॅरेंट क्लास द्वारा ऍक्सेस केला जाऊ शकणार नाही किंवा पॅरेंट क्लासकडे द्वारा तो वापरला जाऊ शकणार नाहीये, हाही देखील नियम आहे. म्हणजेच काय, पॅरेंटची प्रॉपर्टी चाइल्ड वापरू शकतो, पण चाइल्डची प्रॉपर्टी पॅरेंट वापरू शकणार नाहीये. ओके, तर पाहूया आपण या ठिकाणी पॅरेंट आणि चाइल्ड असे जे काही दोन क्लास तयार केलेले आहेत त्यांच्यामध्ये आपण कशा पद्धतीनं मांडणी केलेली आहे ती. तर पॅरेंट क्लासमध्ये आपण पी एज नावाचा एक ग्लोबल व्हेरिएबल घेतलेला आहे, त्याची किंमत आपण ठेवलेली आहे 50. त्यानंतर याच्यामध्ये इनिट नावाची मेथड आहे, म्हणजेच या ठिकाणी कन्स्ट्रक्टर वापरण्यात आलेला आहे आणि कन्स्ट्रक्टर जो आहे त्याच्यामध्ये आपण एक प्रिंटिंग मेसेज लिहिलेला आहे, कॉलिंग पॅरेंट कन्स्ट्रक्टर. त्याच्यानंतर पी मेथड नावाचा एक मेथड निर्माण केलेला आहे आणि मग त्याच्यामध्ये आपण एक प्रिंटिंग मेसेज दिलेला आहे, कॉलिंग पॅरेंट मेथड. त्याचबरोबर सेट डेटा नावाचा आणखीन एक मेथड तयार करण्यात आलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण आर्ग नावाचं एक पॅरामीटर घेतलेलं आहे आणि हे आर्ग जे आहे ते आपण या ठिकाणी पी आर्ग हे जे काही ग्लोबल व्हेरिएबल आहे की जे पॅरेंट क्लासच्या नावाने आपण ऍक्सेस करतोय, पॅरेंट क्लास त्याच्यानंतर डॉट ऑपरेटर आणि मग त्याच्यानंतर ग्लोबल व्हेरिएबल या मेंबरला ऍक्सेस करून आपण आर्ग नावामध्ये पॅरामीटर मध्ये जे येणारी किंमत आहे ते आपण पी एजला पुढे जाऊन असाइन करणार आहोत. त्याच्यानंतर गेट डेटा, तर या ठिकाणी आपण प्रिंटिंग स्टेटमेंटच्या सहाय्याने जे इनिशियलाइज झालेलं पी एज मेंबर आहे ते या ठिकाणी आपण प्रिंटिंग स्टेटमेंटच्या सहाय्याने आपण या ठिकाणी प्रिंट करत आहोत. त्यानंतर आता आपण चाइल्ड क्लासकडे वळतोय. चाइल्ड क्लासच्या समोर आपण एक पॅरेंथेसिस ब्रॅकेट घेतलेला आणि त्याच्यामध्ये आपण पॅरेंट क्लासचं नाव या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण इनहेरिटन्स रिलेशनशिप या पॅरेंथेसिस ब्रॅकेटच्या सहाय्याने या ठिकाणी आपण निर्माण करून घेतलेली आहे. या क्लासमध्ये आपण इनिट नावाचा कन्स्ट्रक्टर वापरण्यात आलेला आहे की जो सांगतोय प्रिंटिंग स्टेटमेंटच्या सहाय्याने कॉलिंग चाइल्ड कन्स्ट्रक्टर. त्याच्यानंतर सी मेथड म्हणजे चाइल्ड मेथड साठी आपण या ठिकाणी सी मेथड या ठिकाणी निर्माण केलेली आहे, त्याच्यामध्ये आपण कॉलिंग चाइल्ड मेथड ही प्रिंटिंग मेसेज या ठिकाणी आपण लिहिलेली आहे. तर आता आपण जाणून घेऊया की रेस्पेक्टिव्हली क्लासमध्ये असणाऱ्या ज्या काही मेंबर्स आहेत, मेथड्स आहेत, त्या कशा पद्धतीने कॉल केल्या जाणार आहेत. त्यासाठी आपल्याला ऑब्जेक्टची निर्मिती करावी लागणार आहे, तर त्याविषयी आता आपण जाणून घेणार आहोत. तर आपण ह्या दोन्ही क्लासमधून आता बाहेर पडलेलो आहोत आणि मग आता आपण सी नावाचा एक ऑब्जेक्ट तयार केलेला आहे की जो कोणत्या क्लासचा आहे, चाइल्ड क्लासचा आहे. तर ज्यावेळी आपण चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट तयार करतो त्यावेळी चाइल्ड क्लासच्या आतमधल्या ज्या काही मेथड्स आहेत त्याही देखील ऍक्सेस करू शकतो. त्याचप्रमाणे पॅरेंट क्लासमध्ये जे असणाऱ्या मेथड्स आहेत त्याही देखील आपण ऍक्सेस करू शकतो. याचा अर्थ काय की चाइल्डच्या सहाय्याने आपण पॅरेंटच्या प्रॉपर्टीज ऍक्सेस करू शकतो. चाइल्डच्या ऑब्जेक्टच्या सहाय्याने पॅरेंटच्या प्रॉपर्टी ऍक्सेस करू शकतो. तर आता पाहूया आपण सी हा जो ऑब्जेक्ट आहे तो चाइल्ड क्लासचा आहे, त्याच्या सहाय्याने आपण सी मेथड कॉल केलेली आहे. तो सी मेथड तर कॉल होणार आहे, पण तत्पूर्वी त्याच्या अगोदर आणखीन एक मेथड कॉल होणार आहे की जी कन्स्ट्रक्टर मेथड असणार आहे. तर पाहूया आपण आता प्रोग्राम एक्झिक्युशनच्या सहाय्याने काय काय रन होत येते. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी पहा की सी हा ऑब्जेक्ट तयार झाल्यामुळे हा जो कन्स्ट्रक्टर आहे तो या ठिकाणी इन्व्होक होणार आहे सर्वप्रथम. तर कॉलिंग चाइल्ड कन्स्ट्रक्टर हे स्टेटमेंट त्याच्यामुळे आपल्याला प्रिंट झालेलं पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतर सेकंड स्टेटमेंट जे आहे की ज्याच्या सहाय्याने आपण सी मेथड इन्व्होक करतोय. सो सी मेथड इन्व्होक केल्यामुळे कॉलिंग चाइल्ड मेथड हे सेकंड प्रिंटिंग स्टेटमेंट या ठिकाणी आपल्याला प्रिंट झालेलं पाहायला मिळते. त्यानंतर चाइल्ड ऑब्जेक्टच्या सहाय्याने आपण पी मेथड म्हणजे पॅरेंट क्लास मधली मेथड या ठिकाणी ऍक्सेस करतोय की ज्याच्यामध्ये आपल्याला कॉलिंग पॅरेंट मेथड ही जी काही प्रिंटिंग स्टेटमेंट आहे ती या ठिकाणी रन झालेली पाहायला मिळते. नेक्स्ट आहे सी डॉट सेट डेटा. सेट डेटा आणि गेट डेटा या दोन्ही मेथड कोणाच्या आहेत, पॅरेंट क्लासच्या आहेत.
तर आपण सी डॉट सेट डेटा या मेथडला आपण 60 व्हॅल्यू पास केलेलं आहे. ही 60 व्हॅल्यू या ठिकाणी आर्ग मध्ये येईल. आर्ग मध्ये आल्यानंतर ती कोणाला मिळेल, पी एजला मिळेल. पी एजला मिळाल्यानंतर गेट डेटा या मेथडच्या सहाय्याने गेट डेटा पुढे जाऊन आपण इन्व्होक करतोय, ऍक्सेस करतोय. तर त्यावेळी आपल्याला ह्या गेट डेटा मध्ये जे प्रिंटिंग स्टेटमेंट आहे ते रन होईल आणि मग आपल्याला पॅरेंटचं एज देखील आपल्याला प्रिंट झालेलं पाहायला मिळेल. सो वेल मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही नेक्स्ट स्टेटमेंट पाहताय की ज्याच्यामध्ये आपल्याला पॅरेंट ऍट्रिब्यूट इज इक्वल टू 60 हे आपल्याला प्रिंटिंग स्टेटमेंट या ठिकाणी रन झालेली पाहायला मिळते. ओके, सो मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला लक्षात आलं असेल की आपण चाइल्ड च्या ऑब्जेक्टच्या सहाय्याने आपण पॅरेंट मधले मेंबर्स ऍक्सेस केलेले आहेत. पण जर तुम्ही पॅरेंटचा जर ऑब्जेक्ट केलात आणि जर चाइल्ड मधल्या मेथड जर ऍक्सेस करायला गेलात तर तो आपल्याला ऍक्सेस देऊ शकणार नाहीये. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला खूप सोप्या एक्झाम्पलच्या सहाय्याने आणि रिअल वर्ल्ड एक्झाम्पलच्या सहाय्याने तुम्हाला इनहेरिटन्स हा कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने समजला आहे अशी मी आशा करतो आणि हा सेशन या ठिकाणी संपवतो. धन्यवाद.